महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत. आणि तिथं काही लोकांशी आपण चर्चा पण केली. तर इथं त्यांनी जसं गावामध्ये आपण एंटर करतो तिथपासून जर पाहिलं तर जागोजागी त्यांनी असं आग लावून दिलेली आहे आणि हा वणवा लावलेला आहे. तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे वरती पण पाहिलं तिकडं सुद्धा बघा, आत्तासुद्धा तिथं लाईव्ह तिथं आग लागलेली आहे. तर एकंदरीत कुठल्याच प्रकारची परवानगी नसताना त्यांनी अगोदरच काम चालू केलेलं आहे. तर फॉरेस्टवाले काय करतात हा मोठा प्रश्न आहे. फॉरेस्टवाले झोपलेत का? जर तुम्हाला जमत नसेल तर कामधंदा सोडून द्या, नाही तर लोकांना ही मुवमेंट हातामध्ये घ्यावं लागेल. कर्जतच्या पर्यावरणावर घाला, जंगलातील आगीमुळे टोरेंट प्रकल्पावर संशय. रायगडमधील कर्जत तालुक्यातील साई डोंगर पोर्टल परिसरात प्रस्तावित टोरेंटो कंपनीचा जलविद्युत प्रकल्प सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सुमारे 3000 मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पामुळे परिसरातील पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची भीती स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे. सामाजिक कार्यकर्ते यांनी नुकतीच या भागात भेट दिली आहे. या ठिकाणी जंगल पेटवण्याचे काम सुरू असून वनक्षेत्र नष्ट केलं जात असताना वनविभाग सुस्त असल्याचं दिसून येत आहे. तर या ठिकाणच्या वन्यप्राणी, जीव, झाडे, पर्यावरण याला शृंग लावला जात आहे. दरम्यान तालुक्यातील गौरकामत परिसरात दिनांक 3 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने या प्रकल्पाबाबत जनसुनावणी घेण्यात आली होती आणि या सुनावणीत अनेक ग्रामस्थांनी हरकती नोंदवल्या आणि लेखी निवेदन देण्यात आले. मात्र या हरकतींवर पुढे काय निर्णय झाला याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. यातील एवढे मोठे वनक्षेत्र उद्ध्वस्त होत असताना सुरुवातीला झालेला राजकीय विरोध अचानक मावळला असून सत्ताधाऱ्यांनी सुद्धा या प्रकल्पाला आधीच पायघड्या घातलेल्या दिसून येत आहेत. सप्टेंबरमध्ये झालेल्या पर्यावरण विभागाच्या जनसुनावणीत अनेकांनी हरकती घेतल्या. मात्र या हरकतींचे पुढे काय झाले, त्या नेत्यांचा विरोध कसा शमवला गेला, सत्ताधाऱ्यांना येथील वनसंपदा नष्ट होत आहे याचे काहीच देणे घेणे नाही का, असे अनेक प्रश्न येथील पर्यावरण प्रेमींना पडलेले आहेत. दरम्यान या महाप्रकल्पासाठी जवळपास 932 एकर जमीन लागणार असून त्यातील सुमारे 600 एकर जमीन ही वनविभागाच्या अखत्यारीतील जंगल क्षेत्र आहे. हा भाग भीमाशंकर अभयारण्यालगत असल्याने येथे दुर्मिळ वनस्पती, वन्यजीव, प्राणी, नैसर्गिक जलस्रोत मोठ्या प्रमाणात आहेत. हजारो झाडांची तोड होईल, भूगर्भजल पातळी खालावेल आणि स्थानिकांचा पारंपरिक जीवनक्रम बाधित होईल अशी भीती व्यक्त केली जाते आहे. कर्जत तालुक्यातील पालीतर्फे कोथल, खलाटी, पोटल, साईडोंगर, आंबढाक, भालिवडी या गावांमध्ये हा प्रकल्प प्रस्तावित असून पुढील काळात या प्रकल्पाविरोधात कर्जत तालुक्यातून तीव्र जन आंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान या प्रकल्पाच्या ठिकाणी सध्या रॉक्स टेस्टिंग करण्याच्या मशिनरी आलेल्या असून रॉक्स टेस्टिंग चालू आहे. कंपनीच्या माध्यमातून कामे सुरू झाली आहेत. मात्र भारत सरकार यांनी देश विकण्यास सुरुवात केली आहे का, असा जो देशात एकसूर एकवटला आहे त्याचा प्रत्यय आता कर्जतमध्ये सुद्धा येऊ लागलेला आहे. येथील 600 एकर शासकीय वनजमीन टोरेंट कंपनीला विकली जात असल्याचे धक्कादायक बाब समोर येते. याबाबत सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी प्रखर भूमिका घेतली असून लवकरच जन आंदोलन उभारणार असल्याचे इशारा त्यांनी दिला आहे. कर्जत हा आदिवासी बहुल तालुका आहे. तालुक्याचे निसर्ग सौंदर्य असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. मात्र पाली भुतिवली धरण, कोंढाणा धरण, पोशीर शिलार धरण, टाटा जलविद्युत प्रकल्प अशा आधीच्या प्रकल्पांचा स्थानिकांचा त्यांना कोणताही फायदा होत नाही. टोरेंट हा खाजगी प्रकल्प आहे आणि जर प्रकल्प बंद पडला तर ही वनसंपदा पुन्हा आणता येणार नाही. शासनाच्या वनविभागाची 600 एकर जागा या खाजगी प्रकल्पाला हस्तांतरित करू नये. कर्जत तालुक्यात जंगलतोड होऊ देणार नाही. भविष्यात या प्रकल्पाविरोधात मोठे आंदोलन उभारणार आहोत अशी भूमिका ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली. महाराष्ट्र माझासाठी जगदीश दगडे, रायगड, कर्जत. आता आपण आलो आहे पोटलपाली ग्रामपंचायत हद्दीमध्ये आणि आज इथे जे आपण पाहतोय का एक टोरेंटो जो एक प्रकल्प येतो आहे त्याच्या प्रकल्पासंदर्भातला एक वादग्रस्त प्रकल्प आहे. कारण आपण पाहिलं असेल हा टोरेंटो जो प्रकल्प आहे हा 3000 मेगावॉट विद्युत निर्मिती करण्यासाठी हा प्रकल्प इथे केला जातो आहे. आणि हा प्रकल्पाचा घाट कशासाठी घातला हा मोठा प्रश्न आहे. कारण ऑलरेडी याच्या बाजूला जर आपण पाहिलं तर टाटाचा सुद्धा इथं 100 वर्षापेक्षा जुना
सेम प्रकल्प आहे, सेम प्रक्रिया तिथं होणार आहे. आणि असं असताना इथं जे केलं जातं आहे तर ह्याच्या संदर्भातला 3 सप्टेंबरला गेल्या वर्षी जी पर्यावरण विभागाची जी जनसुनावणी झालेली तेव्हा बऱ्याचशा ग्रामस्थांनी अनेक लोकांनी त्याच्या संदर्भातल्या पर्यावरण प्रेमींनी सुद्धा हरकती घेतलेल्या. आणि असं असताना सुद्धा त्या हरकतींचं पुढे काय झालं काही माहीत नाही. आता आम्ही असं ऐकतोय का ह्याच्यातला इथं हे 932 एकरमध्ये हा टोटल प्रोजेक्ट होतो आहे. त्याच्यातला 600 एकर ही फॉरेस्टची जागा आहे, त्याच्यातली उर्वरित जागा ही खाजगी लोकांची आहे. परंतु त्याच्या संदर्भातला आम्ही सोशल मीडियावर अवेअरनेस करून एक सोशल मुवमेंट सुरू केलेली आहे आणि त्याच्यावर अनेक महाराष्ट्रातले पर्यावरणप्रेमी तसेच स्थानिक लोकसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहेत. आता याच्यामध्ये एक प्रश्न असा पडतो का हा टोरेंट प्रकल्प नक्की काय आहे, त्याच्यातला कुणा सरकारबरोबर काय कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे, कारण ही खाजगी कंपनी उद्या ही बंद झाल्यानंतर या जागेचं होणार काय. तुम्ही जर आता इथं जर पाहिलं तर ही सर्व फॉरेस्टची जागा आहे. या फॉरेस्टच्या याच्यामध्ये पाहिला तर हा भीमाशंकर परिसरातला हा डोंगर आहे. ह्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल अनेक अशी जुनी औषधी वनस्पती आहे की ज्याच्यामध्ये अनेक उपचार त्याच्यामध्ये केले जातात. ही वर्ल्ड हेरिटेज प्रॉपर्टी आहे आणि असं असताना जागतिक वारसा लाभलेला ह्या जंगलाला उद्ध्वस्त केलं जाणार आहे. सरकारने कुठली भूमिका घेतलेली आहे, म्हणजे केंद्र सरकार असेल, महाराष्ट्र शासन असेल, हा देश विकायला घेतलेला ही ज्या बाबतीत जी चर्चा आहे ती खरी आहे. कारण एकंदरीत जर याच्यामध्ये जर पाहिलं तर फॉरेस्टची लँड आपण जर सहज कुठल्याही फॉरेस्टमध्ये छोटं मोठं काम करायला घेतलं, रस्ता बनवायला घेतलं, तिथं 50-50, 60-60 वर्षे NOC दिली जात नाही. आज आपण बघतोय कुठल्याही प्रकारचा क्लिअरन्स झालेला नसताना, खाजगी प्रॉपर्टींचा हस्तांतर झालेलं नसताना, प्रॉपर लिगली कुठल्याही प्रकारचं फॉरेस्टचं हस्तांतर झालेलं नसताना आज ह्यांचं टोरेंटवाल्यांचं जे काम आहे ते सुरू झालेलं आहे. त्यांच्या मशिनरी, त्यांचा टेंट इथं आपण बघू शकतो. तर एकंदरीत ही जी काही दादागिरी आहे, म्हणजे आज आपण बघतोय देश खरोखर उद्योगपतींना विकलं गेलेलं आहे. आणि अशा प्रकारचा जर उद्योगपतीला जर अशा प्रकारचा शासन जर त्यांना रेड कार्पेट टाकत असेल तर मग सर्वसामान्यांच्या जीवनाचं काय. आज कर्जतमध्ये जी जगातली लोक येतात, जगातल्या याच्यासाठी कर्जतच्या प्रॉपर्टींचं एक्झिबिशन हे लंडन, अमेरिका, दुबई इकडे तिकडे होतं. आणि मग अशा ह्या कर्जतचं अट्रॅक्शन काय तर इथं पर्यावरण आहे, इथं एक निसर्ग आहे, इथे एक चांगली हवा आहे. आणि अशा प्रकारचं जर प्रकल्प इथे होणार असतील तर त्या प्रकल्पाच्या ह्याच्यामध्ये इथली स्थानिक संस्कृती उद्ध्वस्त होणार आहे, आदिवासी संस्कृती उद्ध्वस्त होणार आहे, ह्याच्यामधलं इथलं पर्यावरण उद्ध्वस्त होणार आहे. आणि अशा प्रकारचं जर अट्रॅक्शन जर संपलं तर कर्जतकडे येण्याचा जो लोकांचा ओघ आहे, जे अट्रॅक्शन आहे ते कमी होणार आहे. आज आपण बघतोय का अनेक लोक इथं आराम करण्यासाठी किंवा हेल्थ ट्रीटमेंट, वीकेंड होमसाठी इथं येत असतात आणि त्याच्यामध्ये मुख्य आकर्षण जे असतं ते निसर्गाचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिलं असेल कोंढाणा डॅम असेल, इथला आता टोरेंट प्रकल्प असेल, बाजूला टाटा प्रकल्प असेल, पोशिर डॅम असेल, शिलार डॅम असेल, पालीबुतुरी डॅम असेल, एकही डॅमचा, एकही या प्रकल्पाचा स्थानिक लोकांना काहीच फायदा नाही आहे. आज सुद्धा लोकांना इथं पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं आहे. तर एकंदरीत इथली जी राजकीय जी उदासीनता ही खूप मोठी आहे, का कुठल्याही प्रकारची दूरदृष्टी नाही आहे. हा प्रकल्प कशासाठी आहे, उद्या हे जंगल उद्ध्वस्त झाल्यानंतर उद्या ही कंपनीचं कुठल्याही प्रकारचं समजा त्यांचा जर कारभार इथून जर त्याने पॅकअप केला तर हे पुन्हा वैभव उभं राहणार आहे का, हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उभा राहतोय. तर अशा प्रकारचा हा जो टोरेंट प्रकल्प आहे, या प्रकल्पाला जर आपण ऑनलाईन जर माहिती घेतली तर देशभरामध्ये अनेक राज्यांनी, अनेक लोकांनी याला नाकारलेलं आहे. तर अशा प्रकारचं एकंदरीत जर पाहिलं तर हा जर प्रकल्प झाला तर इथं पुराची परिस्थिती तयार होणार आहे, भूकंप इथं वाढणार आहेत. कारण आपण पाहिलं असेल तिथं जे लातूरमध्ये काय परिस्थिती आहे किंवा अनेक ठिकाणी जिथे इथं डॅम उभे राहिलेले आहेत, तर एकंदरीत कोयना धरणा परिसरामध्ये काय परिस्थिती आहे. तर अशा प्रकारचं कर्जतचं जे वैभव आहे, कर्जतचं जे निसर्ग आहे, आदिवासी बहुल जो हा तालुका आहे त्याचं जे स्टेटस आहे हे स्टेटस पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. आणि म्हणून इथल्या स्थानिकांचा ह्या प्रकल्पाला विरोध आहे. आम्ही सुद्धा पर्यावरण प्रेमी आहोत, अनेक लोकांचा या प्रकल्पाला विरोध आहे. लवकरच ह्या प्रकल्पासंदर्भातलं एक मोठं आंदोलन उभं राहणार आहे, कारण कुठल्याही प्रकारची लाईन ऑफ ॲक्शन, दूरदृष्टी याच्यामध्ये त्यांनी जाहीर केलेली नाही आहे. इथल्या लोकांना आम्हीच दाखवलं जातोय आम्ही तुम्हाला नोकरी देतोय. टोरेंट कुठल्याही प्रकारचा काही सरकारी प्रोजेक्ट नाही आहे, खाजगी कंपनी आहे. आणि त्या संदर्भातलं सरकारने काय ॲग्रीमेंट केला आहे तो त्यांनी जाहीर केलेला नाही आहे. उद्या हा प्रकल्पाचं काय बरं वाईट झालं तर पुढची व्हिजन काय असणार या संदर्भातली सुद्धा कुठल्याही प्रकारची भूमिका नाही आहे. इव्हन आपल्या शेजारचा जर परिसर पाहिला असेल भिवंडीमध्ये टोरेंट संदर्भातला लोकांचा रोष कशा प्रकारे आहे. तर एकंदरीत ही सर्व पार्श्वभूमी जर पाहिली, पर्यावरणाचा जर अभ्यास केला आपण, पुन्हा वर्ल्ड हेरिटेज प्रॉपर्टी असताना त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता शासन जे अशा प्रकारे जे उद्योगपतींना जे रेड कार्पेट टाकते पूर्णपणे चुकीचं आहे. त्याचा आम्ही निषेध करतोय आणि हा प्रोजेक्ट कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊ देणार नाही अशा प्रकारची मानसिकता ही जनभावनामध्ये तयार झालेली आहे. याच्यामध्ये गेल्या वर्षभरापासून आम्ही या आंदोलनामध्ये आहोत, अनेक लोक याच्यामध्ये जोडली गेलेली आहेत. केंद्र शासनाने आता पर्यावरणासंदर्भातली जी सुनावणी झाली त्या सुनावणीला अनेक ग्रामस्थांनी, अनेक पर्यावरण प्रेमींनी हरकती घेतलेल्या आहेत. त्या हरकतीचा काय निकाल घेतला, काय डिसिजन घेतला काहीच जाहीर नाही आहे.
आणि गपचूप ती सुनावणी घेतलेली आहे. पोलीस प्रोटेक्शन जास्त आणि लोक कमी. तर अशा प्रकारचं एकंदरीत जे काय संशयास्पद जे काय हे सर्व चालू आहे, म्हणजे ह्याच्याबरोबर शासन प्रशासन हे जे टोरेंट प्रकल्पाला जे मदत करतायत, तर आम्ही या संदर्भातला लवकरच PIL वगैरे दाखल करण्याची सुद्धा भूमिका घेतोय आणि एक जन आंदोलन या निमित्ताने उभं करण्याचे आमचा एक मानस आहे आणि लवकरच या संदर्भातल्या आम्ही बैठका सुरू करतोय. अनेक लोक ह्याच्यामध्ये जोडली गेलेली आहेत. इव्हन कर्जतच्या बाहेरची सुद्धा लोक, महाराष्ट्रातल्या बाहेरची सुद्धा लोक या प्रकल्पाच्या विरुद्ध मदत करायला तयार आहेत. 100%. कारण आता आपण पाहिलं असेल, अगदी लडाख असेल, कुठं महाराष्ट्र असेल, अनेक ठिकाणी जी आंदोलनं होत आहेत, तर त्या याच्यामध्ये सरकारची जी भूमिका आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. कारण अशा प्रकारचं जर उद्या जर तुम्ही वन जर विकलं गेलं किंवा वनं इथली जर उद्ध्वस्त झाली तर नक्कीच त्याचा परिणाम इथल्या जैविक याच्यावर होणार आहे. कारण आपण जर पाहिलं असेल, आता ॲट प्रेझेंट जर टेम्परेचर आहे हा 40-45च्या आसपास आहे, म्हणजे आता मार्च महिना आहे, अजून मे महिना यायचा आहे. तर अशा प्रकारचं पर्यावरण जर उद्ध्वस्त झाला तर भविष्यामध्ये लोकांना जगणं कठीण होणार आहे. आणि म्हणून याच्यामध्ये सरकारकडे धोरण नाही आहे. उद्या मग तुम्ही पुन्हा लोकांचं टेम्परेचर बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला एक व्यवस्था उभी करावी लागेल. त्याच्याहीपेक्षा आज तुमच्याकडे ओरिजिनली जे भारताला सौंदर्य लाभलेलं आहे, या महाराष्ट्राला लाभलेलं आहे, या कर्जतला लाभलेलं आहे, हे टिकवण्याचं काम तुमचं आमचं आहे आणि ते सरकारने ती जबाबदारी घेतली पाहिजे. आम्ही या परिसरामध्ये जसं एंटर केलेलं आहे तिथून स्टार्टपासून आता अगदी डोंगरापर्यंत आम्ही एक गोष्टीचं आमच्या निदर्शनास आलेलं आहे का बऱ्याच ठिकाणी त्यांनी बनवा लावलेला आहे. म्हणजे हे जी संशयास्पद हालचाली आहेत, मला एक प्रश्न पडला आहे का फॉरेस्टवाले झोपलेत का? कारण प्रश्न असा आहे का साधारणपणे कुठलंही तुम्ही एखादं छोटंसं काम करायला घेतलं तर फॉरेस्टवाल्यांचे ॲक्शन चालू होतात. इथं आल्यापासून मी अनेक ठिकाणी बघतो पूर्ण परिसराला वनवा लावलेला आहे. तर ही जी गोष्ट आहे खूप चुकीची आहे. याच्यामध्ये फॉरेस्टवाल्यांनी तातडीनं त्याच्यामध्ये ॲक्शन घेतली पाहिजे. कारण अशा प्रकारचा जर तुम्ही वनवा लावला तर आपण म्हणतो का वाघ वगैरे हे जे प्राणी आता गावामध्ये घुसायला लागले, त्याचं कारण काय? कारण तुम्ही पर्यावरण उद्ध्वस्त करणार आहेत. मग पर्यावरण उद्ध्वस्त केल्यानंतर ते जाणार कुठं? ते मानवी वस्तीमध्येच जाणार आहेत. म्हणून अनेक ठिकाणी आपण असं बघतोय का आता वाघांचं जे काय एंट्रन्स आहे ते लोकवस्तीमध्ये वाढायला लागलेलं आहे. तर इथली जी मोठ्या प्रमाणात जी वन्य प्राणी आहेत त्या वन्य प्राण्यांचा सुद्धा जीवाला धोका तयार झालेला आहे. आणि एकीकडे आपण बघतोय का आता प्राणी कमी राहिलेले आहेत, त्यांचं संवर्धन झालं पाहिजे, मग त्याच्या संदर्भातले अनेक कायदे तयार होत आहे. पण इथं अशा प्रकारचा जे ऱ्हास चाललेला आहे आणि जे जंगल उद्ध्वस्त करण्याचं जे काही षडयंत्र लागलेलं आहे, तर नक्कीच इथं जे काही दुर्मिळ प्राणी आहेत, वनस्पती आहेत, ते उद्ध्वस्त होणार आहेत. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.